हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सारख्या चवीची मिसळ आज आपण घरच्या घरी फक्त 10च मिनिटात कशी बनवायची ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल फक्त 2च चमचे तेलाचा वापर करून भरपूर तर्रीवाली झणझणीत मिसळ आज आपण बनवलेली आहे। त्याचबरोबर ही मिसळ बनवण्यासाठी आपण मार्केटमध्ये मिळणारा मिसळ मसाला देखील वापरणार नाही। घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने परफेक्ट हॉटेलमध्ये मिळणारी मिसळ कशी बनवायची ते पाहूया। रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एका जाड तळाच्या कढईमध्ये 1 चमचाभर आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे रफली चिरून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। हलकेसे लालसर गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर हे कांदे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। साधारण मिनिटभर झालेला आहे। कांद्याचे काप चांगले लालसर झालेले आहेत। यापेक्षा जास्त डार्क रंगावरती हे कांद्याचे काप आपल्याला परतून घ्यायचे नाहीत, नाहीतर मिसळीमध्ये कांद्याचा जळकट असा उग्र वास येतो। कांद्याचे काप चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला टोमॅटोचे काप टाकून घ्यायचे आहेत। मोठ्या साईजचे 2 टोमॅटो रफली मोठ्या आकारामध्ये आपण कट करून घेतलेले आहेत। टोमॅटो आपल्याला चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता आपण ही मिसळ बनवण्यासाठी मार्केटमध्ये मिळणारा मसाला वापरणार नाही, त्याऐवजी आपण घरातील काही खडे मसाले वापरणार आहोत। त्याकरिता इथे आपण 1 मोठा चमचा भरून धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 7 ते 8 लवंगा घेतलेले आहेत, दालचिनी, 1 मसाला विलायची, 7 ते 8 मिरी घेतलेले आहेत व 1 चक्री फूल घेतलेले आहे। हे सर्व खडे मसाले आपण कांदा व टोमॅटोमध्ये टाकून घेतलेले आहेत। टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला होता, यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेतलेत। त्याचबरोबर 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याच्या तुकड्याचे काप करून ते देखील टाकून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 छोटी पाऊण वाटी आपण किसून घेतलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे। 1 चमचाभर डाळवं टाकून घेतलेलं आहे। डाळवं टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण इथे डाळवं टाकून घेतल्यामुळे मिसळीला एक थोडासा थिकनेस येतो। थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। हे सर्व जिन्नस पुन्हा आपल्याला मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे आपण मार्केटमध्ये मिळणारा मिसळ मसाला वापरलेला नाही, त्याऐवजी आपण घरातील काही हे खडे मसाले वापरले तर मिसळीला अगदी परफेक्ट हॉटेलमध्ये मिळणाऱ्या मिसळीची चव येते। मीडियम फ्लेमवर साधारण अर्धा ते 1 मिनिटभर हे संपूर्ण जिन्नस चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीचं आपण वाटण तयार करून घेतल्यामुळे ते मिसळीसाठीच नाही तर इतर आपण कुठल्याही भाज्या या वाटणापासून बनवू शकतो। त्याचबरोबर हे वाटण आपण पाणी न टाकता बनवतोय, त्यामुळे ते फ्रीजला अगदी 15 ते 20 दिवसापर्यंत छान टिकलं जातं। हे संपूर्ण जिन्नस चांगले परतून झालेले आहेत। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। बाउलमध्ये काढून ते पूर्णपणे आपल्याला कोमट करून घ्यायचे आहेत। हलकेसे ते गरम आहे तेच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। हे संपूर्ण जिन्नस पूर्णपणे थंड झाले व त्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतले तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकण्याची गरज लागते। पण थोडंसं गरम आहे तेच जर आपण मिक्सरला फिरवून घेतलं तर यामध्ये अजिबात देखील पाणी टाकण्याची गरज लागणार नाही व या पद्धतीने बनवलेलं वाटण आपलं महिनाभरापर्यंत फ्रीजमध्ये छान टिकलं जातं, खराब होत नाही। ह्या वाटणापासून आपण रोजच्या इतर कुठल्याही भाज्या बनवू शकतो। मिक्सरला पाणी न टाकता तुम्ही बघू शकाल एकदम बारीक आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। परफेक्ट वाटण तयार झालेलं आहे। आता आपण लगेचच मिसळीला फोडणी देऊन घेऊ। मिसळ फोडणीला देण्याआधी मी मटकी कुकरला 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेली आहे। कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचाभर जिरं व 1 चमचाभर मोहरी घालून घेतलेली आहे। जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला 1 तमालपत्र टाकून घ्यायचं आहे। मोठ्या साईजचं फक्त 1च तमालपत्र इथे मी वापरलेलं आहे। तसेच यामध्ये 15 ते 20 फ्रेश कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत। कढीपत्त्याची पानं हलकीशी परतून झाली की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। मिसळ आपल्याला कितपत बनवायची आहे त्यानुसार वाटणाचं प्रमाण इथे कमी अधिक करू शकता। हे वाटण आपल्याला जास्त वेळ परतून घेण्याची गरज नाही, कारण सर्व जिन्नस आपण आधी चांगले परतून घेतलेले आहेत। उरलेलं वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून महिनाभरापर्यंत स्टोअर करू शकता व इतर कुठल्याही भाज्या अगदी चुटकीसरशी बनवू शकता। वाटण हलकसं परतून झालं की यामध्ये आपण 2 मोठे चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, त्याचबरोबर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। शक्यतो इथे 1 चमचा बॅडगी मिरची पावडर वापरायची आहे व 1 चमचा साधं लाल तिखट किंवा साधी मिरची वापरायची आहे। मिसळ बनवण्यासाठी 1 मोठा चमचा भरून इथे आपण बॅडगी मिरची पावडर वापरल्यामुळे मिसळीला छान लाल भडक रंग येतो व तर्री देखील खूप छान येते। वाटण चांगलं परतून झालेलं आहे। कडेने छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण शिजवून घेतलेली मटकी या वाटणामध्ये टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर मटकी शिजवलेचं जे गरम पाणी उरलेलं आहे ते गरम पाणी देखील आपल्याला ह्या वाटणामध्ये टाकून घ्यायचं आहे।
आपण जी मटकी शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये अजिबात पाणी उरलं नसेल तर आपण पातेल्यामध्ये दुसरीकडे गरम पाणी करून घ्यायचं आहे व ते या वाटणामध्ये टाकून घ्यायचं आहे। मिसळ बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे छान लाल भडक तर्री येण्याकरता इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। संपूर्ण गरम पाणी व मटकी आपण या वाटणामध्ये टाकून घेतलेली आहे। मिसळ चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व याला चांगली आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर चांगली एकदा ढवळून घेऊ व आपण मटकी चांगली उकळून घेऊ। 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून ही मटकी आपल्याला उकळून घ्यायची आहे। मिसळ थोडीशी घट्ट वाटते, पुन्हा मी थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकून घेणार आहे। झाकण ठेवून मिसळीला आपल्याला 2 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 2 मिनिटं मटकी चांगली आपण शिजवून घेतलेली आहे, चांगली उकळून घेतलेली आहे। झाकण आता आपण काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल खूप मस्त तर्री आलेली आहे। एकदम हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सारख्या चवीची मिसळ तयार झालेली आहे। मिसळ आपण ताटामध्ये सर्व करूया। खूप सोप्या पद्धतीने फक्त 2च चमचे तेलाचा वापर करून अवघ्या 10 मिनिटांमध्ये भरपूर तर्रीवाली झणझणीत हॉटेलसारख्या चवीची परफेक्ट मिसळ तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने एकदा मिसळ घरच्या घरी नक्की ट्राय करून पहा। यापुढे हॉटेलमध्ये जाऊन मिसळ खाणं नक्कीच बंद कराल। त्यामुळे मिसळ एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।